4 पाव घेतले, ते मध्ये कापून घ्यायचे. वरची बाजू साईडला काढून ठेवू. इथे एक बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे, एक बारीक कापलेली शिमला मिरची, एक बारीक कापलेला टोमॅटो आणि थोडासा गाजर, मक्याचे दाणे, चिली फ्लेक्स अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि मेयोनीज सॉस. आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं आहे. आता घातलेला आहे टोमॅटो सॉस. तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तर तेही घालू शकता. आता आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. तुम्हाला इतर भाज्या घ्यायच्या असतील तर त्याही घेऊ शकता. इथे मी एक प्लेट घेतली, त्याला आपण बटर लावून घेऊ. आता पावाची खालची बाजू आपण प्लेटमध्ये ठेवू आणि त्यावर बटर लावून घेऊ. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्तही लावू शकता. त्यानंतर आपण ज्या भाज्या बनवल्यात मिक्स केलेल्या आहेत त्या आपण याच्यावर पसरवून घ्यायच्या. तर आपण भाज्या छानपैकी पावावर लावलेल्या आहेत. त्यानंतर मोझरेला चीज ह्याच्यावर पसरवून घ्यायचं. आता पावाची वरची साईड आपण लावून घेऊ. आणखी एक पाव मी असाच बनवलेला आहे. एकूण आपले 5 पाव आहेत. कढई गरम केले, त्यामध्ये एक रिंग ठेवले आणि त्याच्यावर आपण पावांची प्लेट ठेवणार आहोत. वरून थोडंसं बटर लावून घेऊ, पावांवर पसरून घेऊ आणि हे 10 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊ. पाहू शकता 10 मिनिट झालेले आहेत. आपले कढई पाव तयार आहेत. अतिशय सोपी रेसिपी आहे, नक्की करा. थँक्यू.